सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। तुम्ही हातवर करता, आमच्या हातात नाही. म्हणजे हुकुमशाही आहे का लोकशाही आता? साहेबांना पडतंय म्हणजे आपल्याला पुढे करून आपल्या हातून चुकीचं काम होतंय कोणाच्या तरी निवडणूक आयोगाचा आम्ही निकाल करतो. ही हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही आहे. निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ऑनलाईन यादी नसल्यावर संभ्रमात एखादा उमेदवार असेल, जर एखाद्या यांना इकडे आणायचं आहे वोटिंग साठी, तर ते कुठून आणतील? ऑनलाईन जर यादी तुमच्या अजून दिसत नाहीये मार्केटमध्ये कुठेही, तुमच्या ऑनलाईन यादी दिसणं हा नियोजन आयोगाचा नियम आहे का नाही? कालपासून त्याची जी डेट आहे असणार आहे ती 10 तारीख असणार. मागायला दिनांक 10 तारीख. आता नव्याने नॉमिनेशन तुम्हाला भरण्याची गरज नसेल. विषय आहे तो माझ्या अपेक्षा नाहीये, पण तुम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण पत्राने वरती चढू. त्याची जर व्हीसी झाली तर त्यामध्ये पण विषय सांगू. कारण कालपासून माझ्याकडे बऱ्याच उमेदवारांनी त्याचा विषय काढलेला आहे आणि ते वरती कळवणार आहे. जर समजा जिथे पिटिशन दिली होती त्यांच्यापैकी जर कोणी चिन्हाचा त्यांच्यापैकी कोणी माघार घेतली असेल लागेल तर गरज आवश्यकता वाटल्यास चिन्ह वाटप जे आहे अपक्षांच्या बाबतीत जे मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्ष आहे त्याचे चिन्ह निश्चित असते. तर आवश्यकता असल्यास 18 तारखेला चिन्ह वाटप आणि डायरेक्ट 20 तारखेला मतदान प्रक्रिया 21 काउंटिंग असा कार्यक्रम त्या पत्रामध्ये दिलेला आहे. पण साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतले असते ना? ऑब्जेक्शन घेतलेलीच नाही एकाने. ते प्रक्रियेला सामोरे गेलेच ना ते. त्यांना घ्यायचं असतं तेव्हा पण त्यांनी माघार घेतलेली आहे. निवडणूक सामोरे गेले नाही, प्रक्रियेचा एक भाग. हे उमेदवार कोर्टात गेले, कोर्टाने जे निकाल दिला तो त्यांनी मान्य केला आणि त्यांनी येऊन फॉर्म मागे घेतला. याचा अर्थ यांच्यावर अन्याय झालेला नाही, यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. पण ते पत्र मग अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कुठेही बाधा राहिली नाही म्हणून तुम्ही प्रचार करून दिला आम्हाला. त्या दिवसापासून कालपर्यंत तुम्ही एक दिवस वाढवून दिला आम्हाला प्रचारासाठी, दिवस कमी पडतात म्हणून. फॉर्म मागे घ्यायचा टाईम होता तो टाईम पण पूर्ण झाला. सगळं प्रक्रिया व्यवस्थित असताना तुम्ही आम्हाला प्रचाराच्या परवानग्या दिल्या. तुम्ही पोलीस खात्याला प्रशासनाला 100 मीटरच्या लाईनला टाकल्या. हे रात्रीतून असं काय घडलं? तुमच्यावर कोणाचा दबाव आला की तुम्ही परत ही निवडणूक रद्द करता? दबाव स्पष्ट दिसतोय. की ज्या ठिकाणी 22 तारखेनंतर डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल झालेला असेल, कोर्टाचा निकाल लागल्यावर प्राप्त झाली त्यानुसार आम्ही आपल्याला नाही, पण ते नगराध्यक्षाचे उमेदवार त्या प्रक्रियेत नाहीच ना. त्या कोर्टाने ते ठरवलंय, त्यांनी माघार पण घेतलेली आहे. आपण जे सांगत आहात ती वस्तुस्थिती आम्ही निदर्शनास आणून दिली आहे. तरी पण तुमचं काय चाललं नाही. लोकशाहीचा गळा घोटलाय साहेब, लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. आपल्याला पाहिजे ते निषेध करा. चेष्टा चाललेली मतदारांची चेष्टा चाललेली आहे, जाणीवपूर्वक कुठल्या तरी पक्षाचा फायदा व्हावा याच्यासाठी निवडणूक आयोग त्यांचं काम करत आहे. जिथं आक्षेप होता त्या निवडणुका प्रलंबित ठेवायच्या. निवडणूक घ्यायला पाहिजे बंद करायला त्यांना टाइम पूर्ण बाकीची निवडणूक घ्यायला पाहिजे होती ना, त्या प्रभागाचे प्रलंबित ठेवून. आणि हो आरोसाहेब, ते पोस्टल मतदान काय झालं? पोस्टल मतदान स्थगित करण्यात आलेलं आहे. काही नाही केलं ना सर. 43 मतदान झालेलं आहे ते आपण सीलबंद पेटीमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेलं आहे. उर्वरित जे मतदान असेल आपलं 20 तारखेला आपली मूळ मतदान आहे त्याच्या 1-2 दिवस पहिले फॅसिलिटेशन सेंटर आपण तयार करतो. त्या ठिकाणी पुन्हा सर्व जे कर्मचारी आहेत ते येऊन मतदान करतील. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जसं आता पत्र दिलं होतं आपण ॲडव्हान्स, तसं ॲडव्हान्स पत्र दिल्या जाईल की ह्या तारखेला फॅसिलिटेशन सेंटर असेल. ते सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण मतदान करून हे झालेलं ग्राह्य धरणार नाही. तुम्ही उरलेली प्रक्रिया नंतर करा आणि सगळं करा. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा
कुठलंही कारण नसताना, कुठलंही ठोस कारण नसताना ती निवडणूक रद्द केलेली आहे आणि हा तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात. अंबरनाथच्या मतदारांना तुम्ही जो त्रास दिलेला आहे हा योग्य नाही. हा आमचा शेजारच्या शहरामध्ये बदलापूरला 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला त्यांचा रिझल्ट आहे. त्याचा परिणाम नाही होणार का आमच्यावर? त्याला जबाबदार कोण? मोजणी थांबवा. त्या पण मोजणी थांबवूया आणि सगळ्यांचा निकाल एकदम 21 तारखेला घ्या. जर आपण साहजिकच आहे, हा एकत्र आहेत ना सापूर्ण महाराष्ट्र. जर नसेल साहेब, तुम्ही पाठवलेल्याचं काहीच होत नाही. ते आणि तुम्ही वेगळे आहेत ना. तुमचा काय अधिकार आहे? निवडणूक निर्णय अधिकारी, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ना. तुम्ही जो अहवाल पाठवला की अंबरनाथमध्ये कोणावर एखाद्या उमेदवारावर अन्याय झालेला नाही, निवडणूक प्रक्रिया चालू आहे, तरी देखील निवडणूक आयोग हा विचार करते अंबरनाथची निवडणूक रद्द करण्याचा, तर तुम्हाला आज पत्र देऊन उपयोग काय होईल असं आम्हाला वाटतंय. तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करताय. निवेदन जर माझ्याकडे पाठवलं तर वरती निवेदन पाठवणं माझ्या हातामध्ये आहे. त्यावरती निर्णय जो आहे म्हणजे बदलापूरची निवडणूक आहे त्या जी काउंटिंग थांबवण्याचं आहे शेवटी निर्णय आयोगाचा आहे. तुम्ही जे निवेदन देतात ती माहिती पाठवणं माझ्या एवढं हातात. आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला ना आमच्या अंबरनाथला, मारून टाकली लोकशाही. आणि त्या दबावाखाली तुम्ही हा निर्णय घेतलाय, हेतू पुरस्कार घेतला आणि पूर्ण अंबरनाथच्या जनतेला लोकशाहीचा गळा घातलाय तुम्ही लोकांनी. एवढं दिसतंय, सरळ सरळ तुम्हाला दिसतंय. तुमची प्रक्रिया तुमच्या चुकीमुळे आम्हाला त्रास होतोय, पूर्ण अंबरनाथ जनतेचा त्रास होतोय, लोकशाहीला त्रास होतोय. तुम्ही रात्री 10 वाजता प्रेस नोट काढताय, चोरी करताय का तुम्ही? तुम्ही सकाळीच करायला पाहिजे होतं. 24 ला झालं, नंतर 25 ला तुम्ही कळवायला पाहिजे होतं. 25 तारखेला तुम्ही करायला पाहिजे. 5 दिवस काय वाट बघितली तुम्ही? प्रेस कॉन्फरन्स यांचेच लोक सांगतात की चालू ठेवा, अंबरनाथचं काही स्थगित झालेलं नाही, चालू ठेवा. आमच्या भावना, लोकांच्या भावना इलेक्शन कमिशनरला तुम्ही कळवा. ही चुकीची बाब केल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी पूर्ण अंबरनाथकरच्या जनतेचे आणि अंबरनाथकरांचे जे आमची जी लोकशाही आहे ती तर गळाटली आहे. परंतु आमच्या आणि तुमच्या निवडणूक आयुक्ताचा निषेध करतोय. निषेध असो, निषेध असो, राज्य निवडणूक आयोगाचा निषेध असो, निवडणूक आयोगाचा निषेध असो. निवडणूक आयोगाचा लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक निश्चित केला तुम्ही काय निषेध व्यक्त केला तुम्ही. आज काय नेमका विषय होता आजचा? अंबरनाथ नगर परिषद निवडणूक 2025 ही निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबरला जाहीर केल्याप्रमाणे सुरळीत चालू होती. परंतु निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नसून तो सत्ताधाऱ्यांच्या किंवा कोणाच्या तरी आणि विशेषतः पक्षाच्या भल्यासाठी काम करतो असं या घटनेवरून निश्चितपणे लक्षात येते. आणि त्याकरता निवेदन आम्ही देऊन त्या निवडणूक आयोगाचा निषेध करीत आहोत.
निश्चितपणे कोणतंही कारण नव्हतं. चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती. जे काही खोटं कारण दाखवलं जात आहे कोर्टाच्या बाबतीमध्ये की उमेदवारांना माघार घेण्यासाठी पूर्ण 3 दिवस मिळाले नाहीत, हे संपूर्ण खोटं आहे. कारण जे या बाबतीमध्ये कोर्टात गेले होते त्यांची कोणत्या प्रकारची तक्रार नाही आणि असं असताना हे दबावाखाली राजकारण केलं जात आहे. लोकशाहीचा गळा दाबला जातोय आणि मतदारांचा अपमान केलेला आहे. या प्रक्रियेमध्ये संपूर्णतः खोटं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध करणं आवश्यक आहे. नव्याने कार्यक्रम जाहीर करतानाही त्यामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेताना अंबरनाथचा उल्लेख नसताना जाणीवपूर्वक हार मानून त्यांनी तो अंबरनाथच्या बाबतीमध्ये स्थगिती दिलेली आहे. जे काही 13 लोक कोर्टात गेले होते, ऑब्जेक्शन होतं, त्यांच्या बाबतीमध्ये एक वेळ आपण समजू शकतो. जसं त्यांनी कोणतं ऑब्जेक्शन घेतलेलं नसतानाही पण ते समजू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये इतर नगरपालिकांमध्ये जसं काही बाबतीमध्ये ओढून ताणून तुम्ही जे काही निर्माण केलेलं आहे, वाद निर्माण केलेला आहे, त्या बाबतीमध्ये तुम्ही ठराविक प्रभागांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. परंतु जाणीवपूर्वक अंबरनाथची सर्वच निवडणूक प्रक्रिया थांबवलेली आहे आणि ही निषेधार्थ बाब आहे. नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार होता ज्याने अपील केलं होतं त्यानंतर त्याने माघार घेतली, ही बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तुम्हाला उत्तर काय दिलंय? नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिलेली आहे. त्यांना माहिती आहे. आरोनने त्या बाबतीमध्ये मुख्य निवडणूक विभागाला तसा रिपोर्ट दिलेला आहे. परंतु आपल्याला खोटं काम करत असताना खऱ्याकडे दुर्लक्ष करायचं हे याच्यातून निर्माण होते. साहेब, मगाशी तुम्ही जे शिंदे सेनेच्या आधिपत्याखाली जे नगरपालिका आहे तिथे त्याच बाबतीत हा प्रकार होतोय असा आरोप लावला. याबाबत आपण कसं बघताय? निश्चितपणे जाणीवपूर्वक हे काम केलेले हे सर्वांना दिसून येते आणि ती खरी बाब आहे. आणि म्हणूनच जे काही राजकारण आहे ते राजकारण किंवा जे काही निवडणूक लढवायची आहे ती समोरून लढवावी. परंतु या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून हे काम केलेलं आहे, हे काम खोटं आहे आणि म्हणूनच ते निषेधार्थ आहे. शिवसेनेचा पुढचा पाऊल काय असणार आहे? या बाबतीमध्ये सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सांगण्यात येईलच. आणि जी काही निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांनी किती अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आणि जनता आणि मतदार आमच्याबरोबर असल्यामुळे निश्चितपणे विजय हा आमचा होणार आहे याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।